वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विशेष समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेवटचे 60 प्रश्न पाहणार आहोत. जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 28 जून 2026 परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयामध्ये विचारले जाईल तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या 2 दिवस अगोदर या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे, महत्त्वपूर्ण असणार आहे. सुपर फास्ट 60 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नॉन स्टॉप या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर म्हणजे नॉन स्टॉप सुपर फास्ट 60 प्रश्न शेवटचे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे की ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक ग्रहण प्रश्नांवर ज्या ग्रंथात चर्चा केली जाते तो ग्रंथ कोणता? तर बघा उपनिषदे, म्हणजे ऑप्शन जे 2 आहे सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न तुम्ही वाचा, प्रश्न समजून घ्या मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे ते महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाच्या स्थळांपैकी खालीलपैकी कोणते स्थळ हे हडप्पा संस्कृतीचा भाग नाही? तर बघा प्रतिष्ठान हे स्थळ जे आहे मित्रांनो हडप्पा संस्कृतीचा भाग नाही, कारण प्रतिष्ठान हे जे ठिकाण होते ते महाराष्ट्रात होते, म्हणजे ऑप्शन जे बी आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 3 आहे की हे बघा प्रश्न 3 दिलेला आहे की सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, ते कोणत्या खंडांमध्ये आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक स्पर्धे परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि आफ्रिका खंड म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, सॉरी 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. आणि रिपीट होणारा प्रश्न आहे. प्रश्न 4 दिलेला आहे की सर डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना म्हणजे ऑपरेशन पोलो या नावाने सांकेतिक नावे ओळखली जाते? तर हे बघा हैदराबाद, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 5 आहे की खालील विधानांपैकी चूक विधान कोणते? 4 विधाने दिलेले आहे आणि चूक विधान कोणते? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. तर बघा ऑप्शन जे 4 आहे की राष्ट्रपतीच्या हातून जर संविधानाचा भंग झाल्यास तर त्यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संसदेला नाही. विधान चुकीचे असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी परीक्षेच्या 2 दिवस पूर्वी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, प्रत्येक शिक्षकापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. सर प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. गणराज्य म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर 7वा प्रश्न दिलेला आहे की गोपाळ बाबा वलगंकर यांना डॅश डॅश पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे? तर बघा विटाळ विध्वसन या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे, म्हणजे पहिला जे विधान आहे ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की गटात न बसणारा शब्द कोणता? तर हे बघा हरियाणा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 28 जून 2026 रोजी परीक्षेमध्ये विचारले जाईल. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा राज्यकारभार लोकांचा सहभाग, राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा, म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी कोणती? तर बघा 4 जोड्या दिलेली आहे आणि बरोबर जोडी कोणती? प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा बुद्धचरित
अश्वघोष म्हणजे पर्याय जे 3 असेल सर ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपली योग्य जोडी असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या 2 दिवस पूर्वी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न 11 दिलेला आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे। तर बघा परराष्ट्र धोरण बाबत मार्गदर्शन आहे, म्हणजे ऑप्शन जे सी असेल सर पर्याय जे सी दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न 12 आहे की लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे, उच्च शिक्षण घेणे आणि रोजगार यांच्या शोधार्थ स्थलांतर करतात, यास डॅश डॅश स्थलांतर असे म्हणतात। लॉजिकली प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे। ग्रामीण ते नागरी स्थलांतर म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न आहे की चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या 2 राज्याची राजधानी आहे? तर बघा चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा या 2 राज्याची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे डी असेल योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 14 दिलेला आहे की डॅश डॅश मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात। तर बघा तेग्रास युफ्राटिस मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। महाराष्ट्रात खानदेशातील डॅश डॅश बोली भाषा आहे। तर बघा अहिराणी बोली भाषा आहे। खानदेशातील बोली भाषा कोणती? तर अहिराणी, म्हणजे ऑप्शन जे सी असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न 16 आहे की घाना, केनिया, झिम्बाब्वे या डॅश डॅश वसाहती होत्या। तर बघा घाना, केनिया आणि झिम्बाब्वे ब्रिटिश वसाहती होत्या। ऑप्शन जे 1 असेल सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे 17वा प्रश्न दिलेला आहे की उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती? तर हे बघा विंध्य पर्वत, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न आहे की यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत। सोपा प्रश्न आहे। मराठी आणि समाजशास्त्र, परिसर अभ्यास तिन्ही विषय मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। बाबा पदमजी, म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे सर ऑप्शन जे 4 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। जे प्रश्नांचं सिलेक्शन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेपूर्वी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न 19 आहे की हे बघा इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादा स्वीकार करावा लागला। हा करार डॅश डॅश नावाने प्रसिद्ध आहे। तर बघा मॅग्ना कार्टा या नावाने प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 20 आहे की लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर बघा आपले महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 आहे पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। मित्रांनो परीक्षेला काहीच तास शिल्लक आहे आणि तुमच्यासाठी अपडेट प्रश्न संच अवेलेबल आहे। पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे 399 मध्ये। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मित्रांनो। अपडेट प्रश्न संच आहे आणि 28 जून 2026 च्या परीक्षेसाठी आपण हे प्रश्न संच तयार केलेला आहे। जर तुमचा अभ्यास कमी झालेला असेल तर हे सोडवून हे सॉल्व करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर प्रश्न आहे की एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे डॅश डॅश होयो? तर बघा जागतिकीकरण होयो। लॉजिकली प्रश्न आहे मित्रांनो। सूक्ष्म बदल जे परीक्षेमध्ये झालेला आहे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 22 दिलेला आहे की उष्ण आणि थंड प्रवाह
जेथे एकत्र येतात त्या भागात डॅश डॅश निर्माण होते. तर बघा मित्रांनो, दाट धुके निर्माण होते. म्हणजे ऑप्शन जे एक असेल सर, पर्याय जे एक दिलेला आहे, ऑप्शन जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न येत आहे की सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणती आहे? तर बघा धूपगड आहे. म्हणजे ऑप्शन जे दोन असेल, पर्याय जे दोन दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 24 दिलेला आहे की लोह आणि पोलाद उद्योगधंदे डॅश डॅश जवळ स्थापन होतात. तर बघा मित्रांनो, आन्सर की मध्ये दिलेला आहे की विद्युत केंद्राजवळ स्थापन होतात. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश डॅश पर्वत आहे. तर लक्षात ठेवा की दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात कोणता पर्वत आहे? तर ऑडिज पर्वत आहे. ऑप्शन जे दोन असेल, पर्याय जे दोन दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 26 आहे की युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता? तर बघा भूमध्य समुद्र. म्हणजे ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सुपरफास्ट प्रश्न आपण पाहत आहोत मित्रांनो, तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. पुढचा जे प्रश्न आहे सर 27वा प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर वुलर सरोवर. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की वैदिक काळामध्ये राज्यव्यवस्थेतील कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणत असे? इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि भागदूत असे म्हणत असे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 29 दिलेला आहे की भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह डॅश डॅश येथे आहे. तर लक्षात ठेवा की म्हैसूर या ठिकाणी आहे. ओके, कोणत्या ठिकाणी आहे? तर म्हैसूर या ठिकाणी आहे. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न आहे परंतु खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे की खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता? तर बघा शनी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश डॅश होयो. लक्षात ठेवा की भारतीय प्रबोधन म्हणजे वैचारिक जागृती. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न 32 काय दिलेला आहे बघा. प्रश्न 32 दिलेला आहे की अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॅश डॅश म्हणतात. महत्वपूर्ण प्रश्न आहे. उधाणाची भरती असे म्हणतात. ऑप्शन 2 बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या सोन्याच्या खास नाण्यांवर कोणती अक्षरे कोरलेली होती? तर बघा ऑप्शन जे 2 दिलेला आहे की श्री राजा शिव छत्रपती ही अक्षरे कोरलेली होती. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 34 आहे की हे बघा 34वा प्रश्न दिलेला आहे की जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो? महत्वपूर्ण प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. राज्य शासनास असतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 35 आहे की डॅश डॅश या खडकात जीवाश्म आढळत नाही. तर बघा अग्निज खडकात जीवाश्म आढळत नाही. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 36 दिलेला आहे की भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाटांच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण होते? महत्वपूर्ण प्रश्न आहे दोन्ही पेपरसाठी. संत एकनाथ. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 37 आहे की भारतीय राज्यघटनेनुसार, ओके, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात येईल? अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि उत्तर असणार आहे की घटनात्मक अधिकार. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? 4 ऑप्शन्स दिलेले आहे.
चार पर्याय दिलेले आहे आणि दादाभाई नौरोजी म्हणजे ऑप्शन जे एक असेल सर पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 39 आहे की खालीलपैकी कोणत्या नद्याच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या. महत्वपूर्ण प्रश्न आहे. रावी नदी आणि सिंधू नदी म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. योग्य उत्तर असणार आहे अभिनव भारत. या संघटनेची स्थापना कोणी केली होती तर सावरकर यांनी केली होती म्हणजे ऑप्शन जे एक असेल पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो फक्त 14 मिनिटांमध्ये आपण 40 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न आहे की सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला तर भारत या देशाने पुढाकार घेतला. ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 42 आहे की इटलीतील व्हिसुवियस व अलास्कातील काटमाई हे डॅश डॅश प्रकारच्या ज्वालामुखीचे उदाहरण आहे. निद्रिस्त किंवा सुप्त म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. डॅश डॅश हे अधातू खनिज आहे तर लक्षात ठेवा की अभ्रक हे अधातू खनिज आहे म्हणजे ऑप्शन जे 4 असेल पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की दक्षिण आफ्रिका देशातील गौताळ प्रदेशात काय म्हणतात तर हे बघा वेल्ड असे म्हणतात. दक्षिण आफ्रिकेतील जे गौताळ प्रदेश आहे त्याला वेल्ड असे म्हणतात. ऑप्शन जे डी असेल पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की 90 अक्षांश काय म्हणतात तर ध्रुव असे म्हणतात. ध्रुव म्हणतात. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे की सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ज्युपिटर म्हणजे गुरु ऑप्शन जे 2 असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. मनापाचे वार्षिक अंदाजपत्र म्हणजे महानगरपालिकाचे वार्षिक अंदाजपत्रक डॅश डॅश तयार करतो. आयुक्त तयार करतो. लक्षात ठेवा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होत आहे. आयुक्त तयार करतो. ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. बरोबर उत्तर असणार आहे. कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स असे म्हणतात. महत्वपूर्ण प्रश्न आहे. महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि फ्रान्स आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल सर ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 49 दिलेला आहे की भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादन प्रदेश कोणता तर राजस्थान उत्तर असेल. राजस्थान उत्तर असेल म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 50 दिलेला आहे की यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याच्या झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. कापेश्वर प्रसिद्ध ठिकाण कोणते तर कापेश्वर. ऑप्शन जे डी असेल पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान डॅश डॅश हे आहे. वी आर द इंडियन पीपल म्हणजे ऑप्शन जे डी आहे भारतीय लोक. ऑप्शन जे डी असेल आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे. दख्खनचे पठार बाबत सुद्धा प्रश्न येत आहे परीक्षेमध्ये. बेसॉल्ट खडकापासून म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 53 आहे की खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही तर बघा नाही विचारलेला आहे म्हणजे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54 व प्रश्न आहे की राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणांवर खालील घटकांचा प्रभाव पडतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की भौगोलिक परिस्थिती व लष्करी सामर्थ्य यांचा प्रभाव पडतो म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. महत्वपूर्ण प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते म्हणजे ऑप्शन जे डी सी असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 56 दिलेला आहे की त्रिस्तरीय पंचायत राजाचा स्वीकार करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते तर या ठिकाणी सुद्धा आपलं उत्तर राजस्थान राहणार आहे म्हणजे ऑप्शन जे
2 असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 57 आहे की गार्गी, मैत्री, लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात डॅश डॅश म्हणून आढळतो. तर बघा विद्वान म्हणून आढळतो, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 58 आहे की हे बघा प्रश्न 58 दिलेला आहे की खालील विधानांपैकी असत्य विधान शोधा. तर हे बघा ऑप्शन जे 2 आहे ते असत्य विधान राहणार आहे. काय दिलेलं आहे बघा की कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरमधील 2000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले होते. हा चुकीचा विधान आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 आहे आपला योग्य विधान राहणार आहे. प्रश्न 59 परीक्षेमध्ये 3 वेळा आलेला प्रश्न आहे. 3 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे की 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते. तर हे बघा ऑप्शन जे 3 आहे सर पर्याय जे 3 दिलेला आहे की शास्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 योग्य उत्तर असणार आहे. आणि 60वा प्रश्न सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते. तर हे बघा इंग्रजी सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे समाजशास्त्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट 60 प्रश्न आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण केलेले आहे मित्रांनो. परीक्षेला 2च दिवस बाकी आणि जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते संपूर्ण अनालायसिस करून आपण हे 60 प्रश्न या ठिकाणी तयार केले होते मित्रांनो. हे प्रश्न करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. आणि पेपर संच जर तुम्हाला पाहिजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी तर स्क्रीनमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे. 699 मध्ये तुम्हाला कॉम्बो पॅक दिला जाईल मित्रांनो. हे करून परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. 2 दिवस परीक्षेला बाकी आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर आताच व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.